काय पाहिजे कुठे गेलती इतके दिवस? मामाच्या गावाला. म्हणूनच मला गावात काय दिसना तू. काय केलं मामा इकडे जाऊन तू? अहो आमच्या मामाचं गाव लय भारी आहे. तिकडे मोठं तळ आहे, तिकडे पवायला गेलतो. अजून आंब्याची बाग आहे. निवांत तिकडे तरीच मायऱ्या म्हणायचा आमच्या मामाकडे लय ऊसाचा मोठा माळा आहे. हा आंब्याचे झाड आहेत, नारळाचे झाड आहेत. खरंच आहे काय ते? मग मामाला एखादं पोरग बिरग आहे का नाही? मामाच्या पोरगा लहान आहे. पण बरं झाला तू आली ती, जरा बरं वाटलं मला. तेवढं जरा आयला मी मदत होईल ना तू आल्यासारखं. मग आणि काय काय मजा केली? मी तिकडे लहानपणी जायचे ना. तिकडे लहानपणी तिथे मैत्रिणी आल्या त्या, मग काय लय मजा केली. कल्लू लयच येडवून करतोय. का त्याचं लग्न जमाना काय व्हायना, त्याच्यामुळे लयच येडवून वागायला लागते. काही बालिशपर्यंत विचारतोय कुणाला बी. नाव घेतलं काय कल्लू? काय विषय? बघ तुझंच नाव काढतो तू बाबा. आता 100 वर्ष आयुष्य, 100 वर्ष. हा का? हा काय विषय चालला? लग्नाचा विषय तुझ्या. हा का? तू पाहायला गेली तिकडे मामाकडे, मग तिला म्हणून आता आली सर बाबा एखादी कल्लूला पोरगी बिरगी बघ. बघ ना, बघू ना. काका काकू मामा मामी आत्या जेवढे मैत्री सगळे असतील सगळ्यांना सांगून ठेव. तुम्ही खरीच बालिशोनी करायला लागले तो. काय ना कल्लू ना गुडघ्याला बाशिंग बांधूनच हिंडायला लागला गावात अख्ख्या. कठीण करायला जरी आला एखादा तरी त्याला म्हणतोय हो एखादी पोरगी असते तर बघा ना. गावात जरी एखादा. नमस्कार तात्या. नमस्कार. सगळे जमा झाले एका जागा. पायल बी गावून आले आज. हा त्याच्यासाठी एवढं जमाट झालाच मला तीच वाटतं. तुम्ही पाहिल्याशिवाय कसं काय ठरणार आहे? अजून पोरगीच भेटणार, कसं काय लग्न ठरणार? सांगू ना आपण. काय काय करलंय लग्नात? काय काय मला काय कळलं? लग्नाला पोरगी भेटाना. ते तर आता सारख्या गावाला माहिती आहे, सगळीकडे प्रचार चालू आहे. पण माझं एकच म्हणणं आहे तात्या ह्याच्यावर. काय करू आपण? पॉम्पलेटच छापू. हा काय होईन ते होईन खर्च. टीव्हीला जाहिरात देतो का आता? माहिर्या ते तिथं आपल्या म्हशी जरा त्यात जबर एक चक्कर मारून ये. मग काय बघितले काय एखादी पोरी? कसलं काय कामच करीना काय? अरे पुरी काय रस्त्यावर पडल्या काय? याला म्हणतो पोरगी बघ, त्याला म्हणतो पोरगी बघ. मला तो नानू भेटला, तो नानू म्हणतो ते तात्या आता कल्लूला बघा ना एखादी पोरगी. तर म्हटलं कुठून बघायची? तो संपत भेटला सकाळी, तो मला म्हणतोय. अरे म्हटलं कल्ल्याने काय बाजार लावलाय? याला म्हणतोय पोरगी बघा, त्याला म्हणतोय. सकाळ जर कधी भेटलो ना तात्या आता का कोणाचा फोन भेटलं का एखादी पोरगी असंच आहे नुसतं. त्याला बघून असं वाटतं ना कुठं लांब निघून जावा. रोड असा बदलू वाटतं. ते समोर आला तर मी असं इकडून साईडने टर्न हाणतो. बरं इकून तिकून ते आपल्याला घेऊन गेला होता ते नाव नोंदवलं होतं वधूवर सूचक मंडळात. हा त्यात मध्ये आलता ना त्या तात्या थळ एक स्थळ आलतं त्याला. ते बरं चांगलं छाप मध्ये आपण ते गाडीत घेऊन गेलोय त्याला तिकडे. याला गाडीत घेऊन गेलो बरं का. लय भारी किस्सा ते मजेशीर. आता होती बांगी, मग काय काय बांगी म्हणल्यावर काय झालं? आता पोरगीच होती शेवटी. त्याची लय गंमत. ती रीटाकडे बघायची आणि याला गुलाबजामुनचा कप द्यायची. आता मला कळा मला हसू आवरणा त्यांचं. कल्लू तीन माझ्याकडे बघायचा, ते पुरीकडे बघायचं, रीटाकडे बघायचं. आता हाय बिचारी तशी तर काय करावं काय त्याला रे? नाही मी काय म्हणतो त्याच्या भाकर तुकड्या सोय झाली असती ना. भाकर तुकड्याची सोय झाली असती. कसं काय व्हायला? भाकर मला द्यायला आली असती आणि शेजारचं घ्यायला आला असता. आहे का? कसा निंदा करतो मग? कधी ह्याला पोरगी भेटायची? निंदा न करू. एक लोकांना पोरी भेटा ना, तुला इकडून तिकडून भेटली चांगली तर तुझं असं आहे बावळटपणा. पण तात्या मला सांगा, मान्य आहे वय जास्त झाले, सगळं झाले, मी काम धंदा करीत नाही का? मी खाताड पेताड आहे का? हा मस्त सगळं खरं येतो पेताड खाताड नाही. इथं नोकऱ्यावाले पडले तसे त्यांना पोरी भेटाना. इंजिनियर हे मोठाले पदवे घेऊन पोरं पडले त्यांना पोरगी भेटाना. ते इंबरीकर एवढे समाज प्रबोधन करते, तुझी कुठं अगरबत्ती मिरवतो? तुमचं काय म्हणणं? मी असंच बसायचं का? तसं नाही, तसं नाही. मी काय म्हणतो ते ऐका ना. हा एखादी काळी बिंद्री लुळी पांगळी कसली काय असणार? काय झालं आता अशा वक्ताला भेटली तर?
यांनी करायला पाहिजे लग्न. करायला पाहिजे तेवढेच भाकरी तुकड्याची सोय होईल. हां होय. तुझं काय मत आहे? हां सांग. चालू आता काय तुमचं आता म्हणण्याप्रमाणे आता. आमच्या याच्यावर नको रे बाबा. त्याच्या गाठी आहे का गाठीवर स्वर्गात बांधल्या जाते. असं तुझ्यासाठी बी कुणीतरी असेल. यांची बांधली का पण बांधली का असं ना बांधली. आपण मोठी असं वाटते त्याच्यामुळे जरा उशीर लागायला लागला त्याला. गाठ म्हणजे काय तुला काय वाटलं काय गटुडं म्हणायचं का तुला? मला वाटतं कल्लूसाठी एखादा गटुडच बांधला असेल बुवा. त्याशिवाय इतका वेळ लागायला लागला यायला. होय कल्लू आता ते संपायचा वर्गाचा. पण ते जाऊ द्या आमच्याकडे एका 50 वर्षाच्या माणसाचं लग्न झालं. त्या मानाने कमी आहे. हा आहे थोडा कमी. मग तुझा काय विचार आहे? नाही 50 पार करू का आता मग? नाही पार तर होणारच आहे. ते करायची काही गरज आहे. ते ऑटोमॅटिक होत असतं. पण एक धीरसाठी आम्हाला वाटतं धीर सुट धीर देतोय. कसं काय ना त्याला वाटतं की आता येऊ मग बा असंच जाणार आहे. नाही पण असेल टेन्शन नाही घेऊ. जास्तचा विषय झाला आहे का नाही? काय वाटतं? आता तुला काय कुठं तरुण पोरी भेटतात का एवढ्या? जाऊ का ते म्हशी सोडलेले आहेत आपल्या.